एकाईकडे एवढं वाढत चाललं आहे औद्योगिक क्षेत्र आणि दुसऱ्या इकडे शून्य आपण पाहतोय का अवस्था आहे। म्हणून तुमच्यासारखे मंत्री असताना थोडंसा कोकण आणि विदर्भ, कोकण एक वेगळ्या अनुशेषाकडे जातं आणि विदर्भ एक वेगळ्या अनुशेषाकडे आहे आणि म्हणून हे टेक्सटाईल पार्क म्हणून आपण झोन म्हणून याला डिक्लेअर केलं। वास्तविक सगळ्यात लांब धाग्याचा कापूस यवतमाळ पांढरकवडा या भागात आणि आमच्या भागात सगळ्यात जास्त होतं। म्हणजे जगाच्या व्यासपीठावर आमचा कापूस अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि असं असताना आपण वस्त्र उद्योग झोन म्हणून किंवा तसं क्षेत्र आपण घोषित केल्यानंतर याचा ॲक्शन प्लॅन बनला पाहिजे। कोणत्या वर्षात काय होणार, त्याच्या 2 वर्षात काय होणार, 3 वर्षात काय करणार आहे, तिथले लहान लहान उद्योगाला आपण काय बळ देणार आहे, मग तिथले जिनिंग असेल, तिथले सूतगिरण्या असेल, तिथले पूर्ण कसं व्यवस्थित त्याला प्लॅनिंग, कापूस ते कापडपर्यंत कसं जाता येईल, असं जर तुम्ही केलं तर आमच्या कापूस उत्पादन 2 गोष्टी आहे सभापती महोदय, का एका इकडे त्या उत्पादकाला कसा फायदा होईल आणि दुसऱ्या इकडे रोजगार कसा तयार होईल, या दोनही अनुषंगाने आम्हाला कसं प्लॅनिंग करता येईल आणि अशा बाबत संदर्भात आपण असं प्लॅनिंग करणार का किंवा टाइम बॉम्ब कार्यक्रम आखणार का, त्या संदर्भात वेळ लागली तर बैठक घेणार का, अशा प्रकारचे